जालना जिल्ह्यातील अंबड तहसील कार्यालयासमोर 12 फेब्रुवारीपासून ज्ञानराजाचे ठेवीदार ठेवी परत मिळवण्यासाठी आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन करतात। मात्र अजूनही शासनाने याची दखल घेतली नाहीये। दरम्यान जालन्यात 8 दिवसापासून ऊन वाढत असल्याने तहसीलदार यांच्या परवानगीने आंदोलनकर्ते तेथील लिंबाच्या झाडाखाली बसत होते। मात्र काल तिथे वाळूने भरलेले 3 हायवा आले असून झाडाखाली वाळू टाकायची असे त्यांना सांगत त्या ठेवीदारांना त्या झाडाखालून उठवले। त्यामुळे ठेवीदारांचा राग अनावर झाला असून शासनाने आंदोलनकर्त्यांना उठवण्यासाठी मुद्दाम झाडाखाली वाळू टाकली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। नमस्कार, मी भगवान रेगुडे। गेल्या 12 फेब्रुवारी पासून ज्ञानराज मल्टीसेटच्या ठेवीदारांचं कष्टाच्या ठेवीसाठी उपोषण सुरू आहे। शासन, पोलीस प्रशासन सुरेश कोटेवर कोणतीही कारवाई करायला तयार नाही। आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी या ठिकाणी 67 कोटी लोकांचे नेलेले आमच्या मंडप मधले 5-7 कोटी लोक आहेत गोरगरिबांचे, ते आम्हाला मिळाले नसता त्यांचा गुन्हा दाखल करण्यात यावा। मरणाचे ऊन आहे, उष्णता वाढलेली आणि आमचे ठेवीदार या ठिकाणी इथं सावलीला बसत होते उन्हाचं, तर मुद्दामून प्रशासनाने या ठिकाणी इथं वाळू टाकली आणि ज्या वाळू टाकल्या त्या ट्रक आता 2 खाली होऊन गेल्या। तर कोणत्याही प्रकारचं पाहतो मी पाठवून पुढे याला काय म्हणजे नंबर नाही, बगर नंबरच्या या ठिकाणी वाळू हवा चालते। उद्या जर या ठिकाणी शासन बसून देईना, उद्या जर हवा आमच्या एखाद्या घातला जबाबदार कोण आहे? आणि म्हणून इतकी आरोग्य चालली, एक तर आमचे पैसे देईना आणि आम्हाला सावलीला सुद्धा बसून देईना। आणि म्हणून नेमकं RTO त्यानंतर DSP SP यांनी यावं नाही। अशा तुमच्या जिल्ह्यात अशा चालत्यात त्या माणसं माणसं ठेवलेलं आहे का? आणि काय चाललं किती? अरे 20% रामराज्य आहे का? आज रामराज्य आणि तू नंतर रामराज्य, अरे आम्हाला सावली सुद्धा बसून द्यायला किती अंडे आम्हाला भरूनच नाही ना, सावलीला बसून द्यायला। आणि इथून तहसीलदार यावं, SP ने यावं आणि हंड्रेड लावा की का टाकली आणि कसं चालून देतात, एवढीच माझी विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।